राम राम मंडळी. मी प्रियांका. आणि मी आसिया. वेलकम टू आर बॉक्स बॉक्स F1 मराठी पॉडकास्ट. तर आज आपण डिस्कस करणार आहोत जे जपान जीपीचे आमचे प्रेडिक्शन्स होते ते कितपत खरे ठरलेत नाही ठरलेत, त्याचे पॉइंट्स किती काय त्याच्याबद्दल. पण त्याच्या आधी आपण एक छोटस रिकॅप करूयात की जपान जीपी मध्ये काय काय घडलं. तर हा जो राऊंड होता आपला जपान जीपीचा राऊंड 3 होता, ज्याच्यामधले जे ड्रायव्हर स्टँडिंग्स होते ते असे होते की सर्वात आधी किमी अँटोनेली होता, जॉर्ज होता, त्याच्यानंतर पीएसजी होता, आणि नंबर 4 ला लेक्लर्क आणि 5 ला नॉरिस होता. अशा टाइप मध्ये ते लोकांनी चालू केलं होतं. तर तुम्ही जसं बघू शकता की किमीचे भरपूर फॅन्स तिकडे आलेले, त्याला P1 मिळालं होतं क्वालिफिकेशन मध्ये. टोटो ही भरपूर खुश होता त्याच्याबद्दल. आपला जो ऑस्कर पीएसजी आहे क्वालिफाईंग मध्ये त्याला थर्ड आलं होतं. हे भरपूर अशा ऍक्टिव्हिटीज चालू होत्या त्याच्यावर, तुम्ही त्या इंस्टाग्राम पेज वरती ह्या गोष्टी बघू शकता. आणि त्याचबरोबर एक ट्रॅजेडी सुद्धा झाली, जसं की तुम्ही पाहिलं असेल. हासचा जो आहे ऑली बेअरमॅन, त्याचा मेजर ऍक्सिडेंट झालाय. त्याने जोरात गाडी ठोकली आहे. आता माहिती नाही त्याच्यासोबत काय झालंय त्याच्या गाडीसोबत काय झालंय ऍक्च्युली. बट बट तो आउट झाला त्याच सेशन मध्ये. येस, आणि तुम्ही बघू शकता की त्याचा पाय वगैरे अगदी तो लंगडत वगैरे वगैरे होता. तर हे जे झालं होतं, हे जे अचानकच जी बूस्ट वाली एनर्जी जी देतात ते कारला, तर समोरची जी गाडी होती कोला पिंटोची, ती तेवढ्या स्पीडवर नव्हती जेवढ्या स्पीडवरती आपल्या ऑलीची गाडी होती. आणि तो स्पीड त्याला कंट्रोल करायचा होता, कारण जर त्याने कंट्रोल नसतं केलं तर तो कोला पिंटोला जाऊन धडकला असता. म्हणून त्याने साईडला घेतली, आणि साईडला घेतल्यामुळे तुम्ही बघू शकता की किती जास्त जोरात तो धडकला आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे किमी जो आहे आपला तो जिंकला होता. आणि आणि याचं प्रेडिक्शन आम्ही आयकेएस केलंय की नाही ते तुम्ही मला सांगा. तुम्हाला काय वाटतं, आम्ही याचं प्रेडिक्ट केलं होतं की नाही? आता आपण प्रेडिक्ट करूया की काय लावलं होतं प्रेडिक्शन. तर आपला किमी जिंकला, टोटो भरपूर खुश होता, त्याचं सेकंड विन होतं किमीचं. आणि आपण ह्याच्यावरशी रिलेटेड भरपूर मीम्स जे आहेत ते टाकलेले आहेत आपल्या इंस्टाग्रामचा जो पेज आहे, बॉक्स बॉक्स F1 मंडळ नावाचा आहे त्याच्यावरती. ऑस्कर जो आहे तो ड्रायव्हर ऑफ द डे होता आणि तो सेकंड आला होता. जिंकला असता तो, पण एक सेफ्टी कार आल्यामुळे तो जरा हे झाला. आपल्या दोन्ही फरारी ह्या मस्त भांडत होत्या अगेन. आणि ह्या वेळेस आहे ना, फाईट खूपच क्लोज होती त्या दोघांची. ते दोघं धडकले असते, प्रॉपर धडकले असते आणि डिस्क्वालिफाय झाले असते. पण नशिबाने जरा दोघही चांगले ड्रायव्हर असल्यामुळे छान खेळले. आणि किम्मीच्या विन पेक्षा मला जास्त तगडा परफॉर्मन्स या दोघांचा वाटला. म्हणजे मज्जा आली या दोघांना बघायला. काय फाईट केलं एकमेकांसोबत, वा. ऍब्सोल्युटली. तर हे होते थोडेसे हायलाइट्स. आता आपण जाऊयात आपल्या मेन कार्यक्रमाकडे. बघूयात कोण जिंकलंय कोण नाही, कोणाचं काय झालंय. सो ये. जपान जीपी, माझं प्रेडिक्शन होतं की जॉर्ज रसेल जिंकेल. अनफॉर्च्युनेटली तो काही जिंकला नाही. मला मॅक्स सारखं हसायचंय. येस. आह, ठीक आहे. सो हो, तू P2 दिलेलं किमीला. आय नो राइट. राइट. सो यहाँ पे आपको मिलता है अंडा, लेकिन आपने P3 सही लगाया था, राइट. यो 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 यो. सो माझा P3 ऍटलीस्ट एक, अरे P3 पण माझा चुकला असता. जॉर्ज रसेल भरपूर जवळ आला होता बरं का, भरपूर जवळ आला हो होता हो तो. हो हो. आणि तेच माझं तेच. सर्वात घाण हे झालं, सरप्राइझिंग परफॉर्मन्स बाय ऑली बेअरमॅन. आणि तो ठोकला गेला. बर, लास्टच्या 2 मॅच मध्ये यांचं कुठे हासचं कुठे प्रोनाऊन्सिएशनही झालं नाही ना. ते कुठे दिसले हायलाइट्स मध्ये, पण आसियाने प्रेडिक्शन लावलं आणि त्याने गाडी ठोकली. आता काय बोलायचं, ठीक आहे. आणि हे सर्वात घाण प्रेडिक्शन होतं की कॅडिलॅक विल फिनिश इन पॉइंट्स. बावळटपणा होता माझा, काय विचार करत होते मी, मला पण नाही माहिती. ते दोघं पोरं 18-19च्या वर आलेले नाहीयेत अख्ख्या वीकेंड मध्ये. P1 P2 P3 क्वालिफाय कुठंच नाही अरे.
काय बावळट आहे मी? वाईट. तर अशा प्रकारे तुला किती पॉइंट्स मिळतात ते सांग मला जरा. कसं वाटतंय? कसं वाटतंय सांग. तर आता पण जरा मेरी तरफ खिसक थोडासा. हा, आता तू थांब. आता तू थांब. तर रिव्हिलिंग. हम्म. पहिला होता तुझा हॅमिल्टन. मी मी बोलले होते तुला, किम कार्दाशियन आलीये, तो चांगला परफॉर्म करणार नाही. ऍब्सोल्युटली केलं नाही त्याने. खूप घाण होतं ते, पण ठीक आहे. तरी त्याने गाडीला शिव्या दिल्या ना, मला असं वाटतंय. हो, त्याने गाडीला शिव्या दिल्या परत एकदा. हा, तो म्हणाला की गाडी खूपच घाणेरडी आहे, आय हॅव लॉस्ट कॉन्फिडन्स इन द कार, आणि असं न तसं. जा आधी तिला घरी पाठव आणि जरा खेळण्यावरती लक्ष दे. मग चार्ल्स कसा काय मग P3 पोझिशन वरती आला? उगाच एक्झॅक्टली. काही बोलायचं. आणि चार्ल्सचं तर आता लग्न झालंय. त्याने तर लग्न झालंय हो. त्याने तर पूर्ण असं फ्यूज असायला पाहिजे सगळीकडून, बट ठीक आहे. तर माझा P2 लाही मला मार्क्स नाही भेटलेले आहेत. मला पॉइंट नाही आलेला आहे. लेट इट बी. ये गो अहेड. P3 मैंने रखा था रेसर को, बट ठीक है. यस यस ये भी यस नहीं, यस यहाँ पे भी यस, हमें अंडा मिलता है. लाल कलर. बट बट सरप्राइझिंग परफॉर्मन्स. आणि त्याने काय बोलायचं, 2 मॅच जो आराम केलाय आणि तिसऱ्याला जो कमबॅक केलाय ना ऑस्करने, त्याला शाल नारळ देऊन सत्कार केला पाहिजे त्याचा. ते फार छान होतं. म्हणजे चला, मला तिथे असं थोडा रिलीफ भेटलं की चला, एक पॉइंट तरी माझ्या हातात आहे. अंड नाही मिळणार आहे मला यावेळी. रेड बुलने खाल्ली माती. येस, यू हॅव टू गिव्ह मी दॅट. ओ माय गॉड. यस, आई एम विथ 2 पॉइंट्स, आसिया विथ 1 पॉइंट. इस पे अभी रील बनेगा. ये मला मज्जा आली आहे. नाही, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आता मला सांग, नेक्स्ट टाइम तू फरारीला लावणार की नाही टॉप 3 मध्ये? मी नाही सांगणार आहे तुला, थांब जरा, तू जा. खूप मज्जा आली आहे मला. ठीक भाई, आहे. तुझं मेक्लॅरेन ऑन टॉप होतं बरं का. मी नव्हतं एक्सपेक्ट केलं हो, खरं तर, मेक्लॅरेन खरंच कडून आहे. काहीही एक्सपेक्ट नव्हतं केलं. मला वाटलं 0% येणार आहे यावेळेस सुद्धा. मग काय. आणि मी तुला बोललो होते, तो त्याने 2 मॅच काहीच दाखवलं. लँडो नाही तर तो करणार, तगडे देणार. मग ठीक आहे. अरे, मज्जा आली पण. लँडो आणि मॅक्सचं खूप फनी झालं होतं. लँडोची गाडी चालू नव्हती होत का, काहीतरी झालं होतं म्हणून तो हसत होता स्टार्टिंग लाईनवरच. आणि मॅक्सच्या मागून अल्पिन नावाची एक टीम आहे, ती खूप म्हणजे ढगोळा टीम आहे, ती प्रॉपर ढगोळा टीम आहे. आणि ती टीम त्याच्या साईडने त्याला ओव्हरटेक करून गेली. तर मॅक्स असं गाडी चालवतं आणि त्याला बाय करतं, कारण इतकी घाणेरडी रेडबुल, त्या गाडीपेक्षा सिरियसली. घाणेरडी रेडबुल. अरे बापरे. अरे बाय द वे, तू न्यूज नाही सांगितली, बिग न्यूज. मॅक्सने डिक्लेअर केलंय की मे बी तो इयर एंड रिटायरमेंट घेऊ शकतो. आई शपथ, मी ते वाचलं आणि मला तसा डाऊट आला होता, कारण मी म्हटलं हा आहे ना वैतागलाय या नवीन गाडी आणि या नवीन रेग्युलेशन्सला. हो ना. म्हटलं हा जाणार. खूप म्हणजे ऑब्व्हियसली ते होणारच होतं. कारण 4 वेळा जिंकलाय. त्याच्या लाईफ वरती आपण एक व्हिडिओ बनवूया, जर त्याने रिटायरमेंट घेतली तर. हो, करू शकतो आपण, ते करू शकतो. भारी प्लेयर आहे तो. येस. पण मग ठीक आहे. हो, खरंच ना. चिटिंग करतं पण चांगलं आहे. अगं अगं, सो तुझे 2 पॉइंट्स मिळाले आहेत तुला ह्या वीक मध्ये, आणि मला अख्खा एक अरे पॉइंट क्लॅप्स मिळाला. कर ना माझ्यासाठी. ठीक ये चलेगा. तरी 2 पॉइंट मी मागेच आहे तुझ्या. नेक्स्ट नेक्स्ट राऊंडला बघू. आता एप्रिल मध्ये मॅच, एकही रेस नाहीये. सो येस. येस. सो आता आपण भेटूयात पुढच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मध्ये. प्रेडिक्शन व्हिडिओज आपण येणार आहोत परत मे मध्ये. आय थिंक मे मध्ये मायामी मध्ये होणार आहे. हो, राईट. जी मॅच आहे, आय थिंक आपण इथे लिहून ठेवलेले कुठली मॅच कधी होणार आहे. हा, तर बहारेन सौदीची मॅच नाही होणार येस, आहे. 3 मे ला मायामी जीपी होणार आहे, बरोबर. जी USA मध्ये. त्याच्या वेळेस टायमिंगचा जरा ये झोल होणार आहे, US. कारण त्यांचं दिवस आपली रात्र हा सीन होणार आहे.
तर कितपत मॅच बघता येस येईल येस. आम्हाला दोघींना माहित नाही, पण आम्ही ट्राय करू की चांगलं प्रेडिक्शन्स देऊ. ह्या हो. वेळेस म्हणजे मायामीच्या वेळेस बहुतेक आय विल ट्राय टू गेट 5 out of 5 यू गाईज. मी प्रियंकाला हरवणार. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. आणि माझं असं आहे एम की मी आसियाला बीट करणार. जर का काही सरप्राइझिंग लावायचं असेल नेक्स्ट टाइम, तर मी असं लावेल की मी आसियाला बीट केलं इन्स्टेड ऑफ पुटिंग F1 ड्रायव्हर. सो येस, चला आता मग भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. आम्ही इन्फॉर्मेटिव्ह काहीतरी टाकतच राहू. सो प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि असंच तुमचं प्रेम वाढत जाऊ आमच्यावर. थँक्यू. राम राम. बॉक्स बॉक्स मंडळ. बॉक्स बॉक्स मंडळ.